माधवनगरमध्ये डुकरांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे। ग्रामपंचायतीने येत्या 8 दिवसात या डुकरांचा बंदोबस्त न केल्यास ही डुकरे पकडून ग्रामपंचायतीमध्ये सोडण्याचा इशारा माजी उपसरपंच सचिन पाटील यांनी दिला आहे। अशा आशयाचे निवेदनही ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की मागील सुमारे वर्षभरापासून गावात डुकरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। यामुळे लहान मुले घराबाहेर खेळण्यास व शाळेत जाण्यास घाबरत आहेत। तसेच डुकरांच्या वाढत्या प्रमाणामुळे व त्रासामुळे शेतकऱ्यांना शेतीत भाजीपाला, मका अशी पिके घेता येत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। तरी येत्या 8 दिवसात ग्रामपंचायतीने या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ही डुकरे पकडून ग्रामपंचायतीमध्ये सोडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदन देण्यासाठी अनेक विद्यमान सदस्यही उपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे। या निवेदनावर विद्यमान सदस्यांसह 19 नागरिकांच्या सह्या आहेत। या प्रसंगी ग्रामपंचायत माजी उपसरपंच सचिन पाटील, शुभम उपाध्ये, सागर भोळे, सिकंदर बेपारी, माणिक पाटील, शंकर पाटील, योगेश पाटील, अरविंद कोरदे, प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, रोहित पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, माधव पाटील, सुदाम पाटील, रोहित थोरात आदीसह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।